ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. देवांचे देव महादेव तुझ्यावर कृपा करणार आहे म्हणून हा व्हिडिओ तुझ्यासमोर आला आहे. भक्तांनो, आज आम्ही तुम्हाला दारिद्र्य आणि दुःखाचा नाश करणाऱ्या भगवान शिवाची अत्यंत पवित्र कथा ऐकवणार आहोत, ज्याचे वर्णन शिवपुराणातही आढळते. आणि असे म्हणतात की जो कोणी प्रामाणिकपणे ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत खऱ्या मनाने ऐकतो, त्याच्या घरी गरिबी कधीच येत नाही. ही कथा ऐकल्यानंतर आजारी व्यक्तीला त्याच्या सर्व रोगांपासून आराम मिळतो. आणि या कथेद्वारे आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहोत की श्रावणामध्ये भगवान शिवाची कथा ऐकून कोणाला यश मिळते. त्यामुळे ही कथा आपण सर्वांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकावी, ही मनापासून नम्र विनंती. आणि जर कोणी भगवान शिव आणि माता पार्वती ही कल्याणकारी कथा ऐकली तर त्याची भगवान शंकरावरील भक्ती शतपटीने वाढते. जर तुम्ही भगवान शिवाचे भक्त असाल तर तुम्ही भगवान शिवाचा अनादर करू नका. ही पवित्र कथा सुरू करण्यापूर्वी जर तुम्हा सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव अशी कमेंट करा. भगवान भोलेनाथ तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील आणि तुमच्या कुटुंबावरील तुमच्यावरील सर्व संकटे नष्ट करतील. चला तर मग या शक्तिशाली पवित्र कथेला सुरुवात करूया. एक पंडित त्याच्या पत्नीसह आणि मुलीसोबत राहत होता. त्याच्या मुलाचे नाव होते सोमनाथ. तो पंडित रोज सकाळी उठून अंघोळ करून तुळशीच्या रोपाला पाणी घालत असे आणि रोज त्या शहरातील सर्व घरोघरी जाऊन कथा सांगत असे. पण त्या पंडित आणि केलेली सर्व कामे त्याच्या पत्नीला अजिबात आवडत नसायची. कारण त्या पंडिताची पत्नी अनेक वर्ष भगवान भोलेनाथांची पूजा करायची आणि श्रावण महिन्यातील सर्व सोमवारी व्रतही करायची. मात्र हे सर्व करूनही त्यांना गरिबीचा सामना करावा लागला. त्यामुळे पंडिताच्या पत्नीला भगवान भोलेनाथांचा खूप राग आला आणि त्यांनी त्यांची पूजा करणे थांबवले. त्याचप्रमाणे पंडित तरुण होता तोपर्यंत तो भगवान भोलेनाथांची कथा सांगून किंवा पूजा अर्चा करून कुठून तरी मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. मग एके दिवशी पंडिताची पत्नी पुन्हा भगवान भोलेनाथांची पूजा करू लागते. ती मनात विचार करून भोलेनाथांची पूजा करायची की एक दिवस नक्की येईल तेव्हा माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. आणि मनातल्या मनात स्वतःला शिव्या देऊ लागली की आपण असे कोणते पाप केले आहे ज्यामुळे आपल्याला इतकी गरिबी सहन करावी लागली आहे. आता हळूहळू पंडित आणि त्याची पत्नी दोघेही खूप म्हातारे झाले होते आणि आता पंडिताच्या अंगात एवढी ताकद उरली नव्हती की कुठल्या शहरात जाऊन भगवान भोलेनाथांची कथा सांगता येईल. आता पंडितसुद्धा सतत आजारी राहू लागला कारण त्यांना अनेक रोगांनी धरले होते आणि घर चालवताना कोणीच नव्हते. त्यामुळे पंडितसुद्धा चिंतेत राहू लागले. हळूहळू त्याच्या घरात काहीच राहिले नाही. त्याला उदरनिर्वाहासाठी संघर्ष करावा लागला. तेव्हा पंडिताची पत्नी खूप रागवते आणि भगवान भोलेनाथांची पूजा थांबवते आणि आपल्या पतीला म्हणते, आपण दोघे किती दिवस भगवान भोलेनाथांची पूजा करत राहणार आहे. शिवशंभूंची आराधना करता करता आम्ही दोघे म्हातारे झालो आहोत, पण तरीही आम्हाला एवढ्या मोठे फळ मिळाले नाही. आम्ही इतक्या गरिबीशी झगडत आहोत. आमची गरिबीही दूर झाली नाही. आपण पूर्वीपेक्षा अधिक गरीब झालो आहोत. पूर्वीच्या गोष्टी ठीक होत्या, पण आता आपल्याला प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी रडावे लागते. त्या पंडिताची पत्नी पुढे त्या पंडिताला म्हणते, हे नाथ, मी मूर्ख आहे. मी एकदा भगवान भोलेनाथांची पूजा करून थांबवलं आणि पुन्हा पुन्हा सुरुवात केली. श्रावणाच्या सर्व सोमवारी ना दिवस पाहिला ना वेळ पाहिली. मी दिवसेंदिवस भगवान भोलेनाथांची पूजा करून उपवाससुद्धा केला. रोज तपश्चर्या करून शरीर कमजोर झाले. नंतरही हे सर्व करून मला काही फळ मिळाले नाही. आणि आता तुम्ही शिवलिंगावर जल अर्पण करत आहात. शिवलिंगावर जल अर्पण केल्यास तुमचा शिव काय देणार आहे तुम्हाला? भक्तांनो, पत्नीचे म्हणणे ऐकून पंडित तिला काहीच बोलले नाही, कारण त्यांच्या प्रिय भगवान भोलेनाथांवर पूर्ण विश्वास होता. त्यांचा मुलगा सोमनाथ अजूनही शिक्षण घेत होता आणि काही दिवसातच त्याचे शिक्षण पूर्ण झाले. शिक्षण पूर्ण करून तो आपल्या घरी परतला
आणि जेव्हा त्याने आपल्या आईवडिलांना दुःखात पाहिले तेव्हा त्याने आपल्या भविष्याचा फारसा विचार न करता आपल्या आईवडिलांची सेवा करण्यास सुरुवात केली. त्यांचे सर्व हृदय त्यांच्या आईवडिलांच्या प्रेमाने भरले होते. त्याने आनंदाने त्याच्या आईवडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण करायला सुरुवात केली आणि घरातील सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. आपल्या वडिलांप्रमाणेच त्यांनी शहरात जाऊन भगवान भोलेनाथांची कथा सांगायला सुरुवात केली आणि कथाकथन करून मिळालेल्या पैशातून कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू केला. अशीच त्वरित वर्षे निघून जातात. पण एके दिवशी त्या शहरातील प्रसिद्ध शिवमंदिरात प्रार्थना केल्यानंतर सोमनाथ तिथे उपस्थित भक्तांना भगवान भोलेनाथांची पवित्र कथा ऐकायला लावतो आणि म्हणतो की जो कोणी भगवान भोलेनाथांची ही पवित्र कथा ऐकेल तोच खरा भक्त होईल. जो भक्त या कथा मनापासून ऐकतो भगवान भोलेनाथ त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतो. सोमनाथ ही गोष्ट जेव्हा भक्तांना सांगत असतो तेव्हा त्याच मंदिरात त्या नगराचा राजा देखील बसलेला असतो आणि ही गोष्ट तो राजा ऐकतो आणि सोमनाथला म्हणतो की आजपासून तुम्ही माझ्या राजकन्येला रोज भगवान भोलेनाथांच्या कथा ऐकायला लावणार का? कारण मला माझ्या मुलीला चांगला वर मिळावा अशी माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी तुला रोज दक्षिणा म्हणून भरपूर पैसे देईल. राजाची असे बोलणे ऐकून सोमनाथला खूप आनंद होतो आणि तो राजकन्येला रोज कथा ऐकवायला तयार होतो. त्यानंतर राजाने सोमनाथला आपल्या राजवाड्यात रोज राजकन्येला गोष्टी ऐकवायला लावल्या आणि त्या पैशातून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागला. पण सोमनाथच्या आईला ही गोष्ट आवडली नाही आणि तिला तिच्या मुलाच्या भविष्याची काळजी वाटत होती, म्हणून तिला रोजच याची खूप काळजी वाटत होती. मग एके दिवशी पंडिताची पत्नी आपल्या पतिदेवांना म्हणते, माझ्या मुलाच्या भविष्याची चिंता आहे कारण आमच्या आयुष्य कसे तरी कमी झाले आहे, परंतु मला आमच्या मुलाच्या भविष्याची, आमच्या मृत्यूनंतर त्याचे काय होईल आणि आमच्या भक्ती पूजेची चिंता आहे. आपला मुलगा राजाच्या महालातून जे काही दौलत घरी घेऊन येतो त्या धनाने आपल्या कुटुंबाचे पोट भरते, पण बाकीच्या सर्व मनोकामना कशा पूर्ण होतील? काय आता आपण फक्त पोट भरण्यासाठीच जगायचं का? भक्तांनो, जेव्हा ही गोष्ट माता पार्वतीने ऐकली तेव्हा माता पार्वती त्वरित भगवान भोलेनाथांकडे गेली. तेव्हा भगवान भोलेनाथांनी विचारले, हे देवी पार्वती, आज तू खूप चिंतेत दिसत आहेस. तेव्हा माता पार्वतीजी भगवान भोलेनाथांना म्हणाल्या, हे शिवशंभू, तू त्रिकाळ शक्ती आहेस. तुला सर्व काही माहीत आहे, तरीही अजूनही हा प्रश्न विचारत आहेत. चला मी सांगू का मी इतकी चिंतेत का आहे? माझ्या चिंतेचे कारण हे आहे की पंडित आणि त्याची पत्नी या पती पत्नीची परीक्षा का घेत आहात? प्रखर भक्त आहेत, पण तुमचे त्याचे जीवन फक्त अडचणींनी भरलेले आहे. तुम्ही त्याला त्यांच्या पूजेचे फळ दिले नाही, म्हणून मी तुम्हाला विनंती करते की आता तुम्ही त्याच्या जीवनाची काळजी घ्या, अन्यथा पुजारी आणि त्याची पत्नी तुमची पूजा करणे थांबवतील आणि तुमच्यावरचा त्यांचा विश्वास पूर्णपणे कमी होईल. माता पार्वतीचे हे सर्व शब्द ऐकून भगवान भोलेनाथ माता पार्वतीला म्हणतात, हे देवी पार्वती, काळजी करू नकोस, कारण त्या ब्राह्मणाच्या सौभाग्याचे बीज आम्ही पेरले आहे. आम्हा दोघांना त्या पंडिताच्या घरी जायचे आहे आणि आम्हाला पृथ्वीवर शिवलीला करायची आहे. असे म्हणत भगवान भोलेनाथजी पार्वतीसह पृथ्वीकडे निघतात आणि पृथ्वीवर आल्यावर दोघेही ऋषींचे रूप धारण करतात. साधूंचे रूप धारण करून ते पंडिताच्या घराजवळ पोहोचतात आणि मोठ्याने त्या पंडिताला हाक मारतात, अलक निरंजन, घरात कोणी आहे का? हा आवाज ऐकून तो वृद्ध झालेला पंडित धावत येतो आणि म्हणतो, हे मुनिवर, तुमचे स्वागत आहे. मला सांगा, मी तुम्हाला कशी मदत करू शकतो? मग भगवान भोलेनाथ ऋषींच्या रूपात त्या पंडिताला म्हणाले की आम्हाला आज रात्री तुमच्या घरी आराम करायचा आहे. तेव्हा तो वृद्ध पंडित मनात विचार करतो की हे तर आमचे पाहुणे आहेत, मी त्यांना नकार देऊ नये, कारण त्यांना वाईट वाटेल, तर तो माझ्यासह संपूर्ण कुटुंबाला शाप देऊ शकतो. पण माझ्या मुलाला कसे तरी पैसे मिळतात, म्हणून मी त्याचे स्वागत कसे करणार?
कष्ट करून मेहनत करून राजाच्या राजकन्येची कथा सांगून मिळेल ते थोडेफार धन घरी घेऊन येतो. हे पोट भरतो. आता आमच्याकडे काही शिल्लक नाही. मी यांचा पाहुणचार कसा करू, कशा प्रकारे बनवू, मला काहीच समजत नाही. पंडित मनातल्या मनात बोलू लागला, हे मुनिवर, माझा मुलगा एका राजाच्या मुलीला भगवान भोलेनाथांच्या कथा सांगून आमच्या तिघांचं पोट कसं तरी भरतो. त्यामुळे मी खूप प्रयत्न करून फक्त एक वेळेचं जेवणाची सोय करू शकतो. ही गोष्ट ऐकून साधूंचं रूप घेऊन आलेल्या भोलेनाथांची त्या वृद्ध पंडिताच्या हातात एक पात्र दिले आणि त्यांना म्हणाले की आजपासून तुमच्या पत्नींना या पात्रामध्ये जेवण करायला सांगा. त्यामुळे आपल्या सर्वांसाठी भोजन तयार होईल. सांगितल्याप्रमाणे त्या पात्रामध्ये सर्वांच्या भोजनाची तयारी होते. हे दृश्य पाहून हे तिघेही खूप आश्चर्यचकित झालेले असतात आणि चिंतामणी देखील झालेले असतात. तो त्याच्या दुसऱ्या दिवशी सोमनाथ राजकन्याला कथा ऐकवण्यासाठी जायला निघाल्याच तेव्हा तेवढ्यात साधूंचे रूप धारण केलेले भोलेनाथांनी सोमनाथला विचारले, हे पुत्र, तू कुठे जात आहेस? तेव्हा सोमनाथ आणि त्यांना सांगितले, हे ऋषी, मी आता या नगराचा राजाच्या कन्येला कथा ऐकवायला जात आहे. तेव्हा साधूचे रूप धारण केलेले भोलेनाथ सोमनाथला म्हणतात, हे पुत्रा, आज तू राजकन्येला कथा ऐकवायला जाशील तेव्हा तू तिला विचारशील की तिची कोणती इच्छा पूर्ण करण्यासाठी ती प्रतिदिन भगवान भोलेनाथांची कथा ऐकते. राजवाड्यात पोहोचता आणि राजकन्या कथा ऐकायला सांगतो. साधूंनी सांगितल्याप्रमाणे सोमनाथ राजकन्येला एक प्रश्न विचारतो की तुझी कोणती इच्छा पूर्ण व्हायची बाकी आहे. तेव्हा राजकन्या सोमनाथला म्हणते, माझी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी रोज भगवान भोलेनाथांची कथा ऐकते, जेणेकरून मला असा वर मिळावा की ज्याची सर्व नगरात चर्चा होईल. त्याच्या डोक्यावर चंद्र सूर्य असतील आणि त्याचे नशीब इतके चांगले होईल की त्याच्या घरी कोणत्याही गोष्टीची कमतरता नसेल. त्यांनी अशी लग्नाची मिरवणूक काढावी की ती आजपर्यंत कोणीच काढली नसावी. सोमनाथ घरी परतना आणि ऋषीचे रूप धारण केलेले भगवान भोलेनाथांना सर्व गोष्टी सांगतात. तेव्हा भगवान भोलेनाथ सोमनाथला म्हणतात, बेटा, ठीक आहे, आता दुसऱ्या दिवशी जेव्हा तू राजकुमारीला कथा ऐकवायला जाशील तेव्हा पुन्हा तोच प्रश्न विचार. जर मी तुला कालच्या गोष्टी सांगितल्या तर तू त्वरित तिला सांग की तुला पाहिजे तो मीच आहे आणि तेथून निघून पळून जा. तेव्हा सोमनाथ ऋषींच्या रूपात असलेल्या भगवान भोलेनाथजींना म्हणतात, हे ऋषी, मी गरीब पंडित आहे आणि या नगराच्या राजाची मुलगी आहे. आमचे लग्न कसे होणार आणि तिने दिलेले दक्षिणेवर माझे घर चालते. पण जेव्हा राजाला कळेल की माझ्यासोबत या गरीब मुलासोबत त्याच्या मुलीचे लग्न करायचे आहे तेव्हा तो मला माझ्या संपूर्ण कुटुंबासह मृत्यूदंड देईल. म्हणून मला क्षमा करा, कारण मी हे करू शकत नाही. सोमनाथचे शब्द ऐकून भगवान भोलेनाथ सोमनाथच्या रूपात सोमनाथला म्हणाले, बेटा, ठीक आहे, आम्ही तुम्हाला या क्षणी संपूर्ण कुटुंब समवेत शाप देऊन या प्रकारे साधूंच्या चमत्काराने आधीच खूप घाबरला होता. आता पुन्हा त्याच्याकडून असे शब्द ऐकून तो आणखीच घाबरला आणि त्याच्या मनात विचार सुरू झाला की राजानंतर का होईना माझ्या कुटुंबाला आणि मला मृत्यूदंड देईल आणि आता हे साधू मला आधी माझ्या कुटुंबाला अभिशाप द्यायला बसले आहेत. त्यापेक्षा मी या साधूंचे पहिले कधी ना कधी जीव जाणारच आहेत. असा विचार करून त्यांनी आश्वासन दिले की तुम्ही सांगितलेली गोष्ट मी करायला तयार आहे आणि राजवाड्यात जाऊन सोमनाथ राजकन्येला परमेश्वराची कथा ऐकवली. सोमनाथ महालात पोहोचल्यावर राजकन्येला भगवान भोलेनाथजींची कथा सांगितली आणि तोच प्रश्न आज पुन्हा विचारला. तेव्हा राजकन्येने पुन्हा तेच उत्तर दिले जे तिने पहिल्या दिवशी दिले होते. मग साधूचे रूप घेऊन धारण केलेले भोलेनाथजी सोमनाथला जे बोलायला लावले होते ते सोमनाथ राजकन्येशी बोलला आणि तिथून निघून गेला. सोमनाथच्या अशा बोलल्याने राजकन्येला खूप राग आला आणि तिने लगेच तिच्या दासीला बोलवले आणि ही गोष्ट तिच्या कानावर घातली आणि म्हणाली, ही सर्व गोष्ट तू राजाला सांग. ही गोष्ट राजाला समजल्यावर राजा देखील क्रोधित झाला आणि त्यांनी आपल्या मुलीला विश्वास दिला
की याची शिक्षा निश्चितच त्या सोमनाथला भोगावी लागेल. मग राजाने पटकन आपल्या मंत्रींना दरबारात बोलून त्यांच्याशी चर्चा सुरू केली. तेव्हा त्यांचा मुख्यमंत्री राजाला म्हणाला, राजा, यांना फाशीची लायकीचा गुन्हा केला आहे, पण तो विद्वान आहे. कारण जर तुम्ही त्याला फाशी दिली तर तुमच्यावर ब्राह्मण हत्येचे गंभीर पाप असेल. म्हणून आम्ही त्याला वेगळी शिक्षा दिली पाहिजे. कारण तुम्हाला ब्राह्मणाच्या हत्येचे गंभीर पाप वाटू नये. बराच वेळ झाला. तेव्हा राजाने आपल्या काही सैनिकांना बोलावून सांगितले की त्या पंडिताच्या घरी जाऊन सांगा की राजासाहेब आपल्या मुलीचे लग्न तुमच्यासोबत करायला तयार आहेत, पण त्याच्या काही अटी आहेत. त्या तुम्ही पूर्ण करू शकला नाही तर तुम्हाला सर्वांना मृत्यू देतील. तिच्या लग्नाच्या सर्व मिरवणुकीत पाहुण्यांसाठी गावातील सर्व घरे रिकामी नाही राहिली पाहिजे. दुसरी अट म्हणजे लग्नात आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी तयार केलेले अन्नपदार्थ कोणत्याही प्रकारे वासले नाही पाहिजेत. तिसरी अट अशी होती की माझ्या मुलीची मिरवणूक म्हणजे वरात अशा प्रकारे निघाली पाहिजे की आत्तापर्यंत या पूर्ण दुनियेत अशी वरात कोणाचीच निघाली नसेल. लग्नाची वरात घरात येईपर्यंत जर आमची अट पूर्ण झाली नाही तर लग्नाच्या मिरवणुकीत असलेल्या सर्व पाहुण्यांना ही फाशीची शिक्षा होईल. म्हणून हे ऐकून राजाचे सैनिक सोमनाथच्या घरी पोहोचतात. सोमनाथ घरी जाऊन साधूंचे रूप धारण केलेल्या भोलेनाथांना घडलेला सर्व प्रकार सांगतात. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सर्व काही करून आलो आहोत. राजाचे सैनिक सोमनाथच्या घरी पोहोचतात. राजाचा शिपाई दार ठोठवण्यास सुरुवात करतो. आवाज ऐकून सोमनाथचे वडील दार उघडतात. तेव्हा तो शिपाई वडिलांना म्हणतात, हा तुमचा मुलगा आहे का, ज्याला राजकन्येशी लग्न करायचे आहे? ठीक आहे, राजाने आपल्या मुलीच्या लग्नाची परवानगी दिली आहे, पण राजेसाहेबांनी सांगितलेल्या काही अटी पूर्ण केल्याच पाहिजे, अन्यथा तुमच्या संपूर्ण कुटुंबाला फाशीची शिक्षा दिली जाईल. हे ऐकून सोमनाथचे वडील पूर्णपणे भयभीत होऊन त्यांना म्हणाले, अरे सैनिकांनो, राजाच्या कोणत्या अटी आम्हाला पूर्ण कराव्या लागतील? कृपया आम्हाला सांगा. तेव्हा राजाचे सैनिक म्हणतात, त्यांच्या लग्नाच्या मिरवणुकीला आलेल्या सर्व पाहुण्यांसाठी नवीन घरं बांधली गेली पाहिजे. आणि दुसरी अट म्हणजे त्यांच्या लग्नाच्या मिरवणुकीसाठी आलेल्या पाहुण्यांना केलेले जेवण थोड्याही प्रमाणात उरले नाही पाहिजे. आणि तिसरी अट म्हणजे यांच्या लग्नाची वरात म्हणजेच मिरवणूक अशा प्रकारे निघाली पाहिजे की या नगरात अशी मिरवणूक कोणाचीच नसेल. संपूर्ण नगराने या मिरवणुकीचे कौतुक केले पाहिजे. आणि मिरवणूक होईपर्यंत आमच्या या अटी पूर्ण झाल्या नाही तर सोमनाथ व त्याच्या आईवडिलांना फाशीची शिक्षा दिली जाईल. तसेच या मिरवणुकीत आलेल्या पाहुण्यांना देखील मृत्यूदंड दिला जाईल, हे निश्चित आहे. राजाचे सैनिकांचे हे बोलणे ऐकून सोमनाथ आणि सोमनाथच्या वडिलांचे हात पाय थरथर कापतात. तेव्हा भगवान भोलेनाथ ऋषींच्या रूपात येतात आणि सांगतात की घाबरू नका आणि राजाच्या सैनिकांना निरोप द्या आणि लग्नाच्या तयारीला लागा असे सांगायला लावतात. लग्नाच्या दिवशी आपण लग्नाच्या मिरवणुकीसह पोहोचू हा संदेश द्यायला लावतात. सांगितल्याप्रमाणे त्या सैनिकांना उत्तर दिले आणि ते सैनिक राजवाड्यात पोहोचले आणि राजाला सर्व काही सांगितले. परंतु जेव्हा राजाला सोमनाथकडून सकारात्मक उत्तर मिळाले हे समजले तेव्हा तो खूप आश्चर्यचकित झाला. राजा मनात विचार करू लागतो की हा कोणत्या आत्मविश्वासावर माझ्या मुलीशी लग्न करायला तयार झाला आहे. माझा कोणता शत्रू त्याची साथ तर देत नसेल असा विचार राजाच्या मनात येतो. यानंतर राजाने त्याच्या राज्यातील कितीतरी घरांना लग्नाचे घर असल्यासारखे सजवून टाकले आणि अनेक प्रकारच्या तंबूची सोय देखील केली. राजा हा विचार करत होता की तो गरीब पंडितचा मुलगा करून काय करणार आहे आणि आणून किती लोकांना आणणार आहे. शेवटी त्याला त्याच्या घरच्यांना मृत्यूदंडाची फाशीची शिक्षा होणारच आहे. इकडे सोमनाथ त्याच्या नगरातील
ज्या ज्या लोकांना आपल्या लग्नाला येण्यासाठी निमंत्रण देत होता ते लोक सोमनाथला हेच बोलत होते की हे सोमनाथ, इतक्या लवकर आम्हाला मरायचे नाही, त्यामुळे आम्ही तुझ्या लग्नाच्या मिरवणुकीत येऊ शकत नाही. तुझी तर शेवटची वेळ जवळ आली आहे, त्यामुळे आम्ही तुझ्यासाठी मरण्यासाठी का तुझ्या मिरवणुकीत यावे. सोमनाथ अतिशय चिंतित गेला. सोमनाथला खूप काळजी वाटू लागली, कारण आत्तापर्यंत त्याच्यासोबत कोणीही यायला तयार नव्हते. असं करत त्याच्या लग्नाचा दिवसही समोर आला आणि सोमनाथ अजून विचार करत पडला होता. सोमनाथला एवढ्या दुःखात पाहून ऋषींच्या स्वरूपात असलेले भोलेनाथ सोमनाथला म्हणाले, हे बेटा, आज तुझं लग्न आहे आणि आजही तू खूप काळजी करत आहेस. मला सांग, तू कशाची काळजी करत आहे? तू चिंतेत आहेस, पण बाळा, आम्ही तुझ्या सोबत आहोत. तेव्हा सोमनाथ भगवान भोलेनाथजींना म्हणाले, हे मुनिवर, मला तुम्हाला सांगून काय उपयोग? माझे तर भाग्यच खोटे आहे. माझ्या नशिबात जे काही लिहिले आहे ते घडणार आहे. असे म्हणत लग्नासाठी तयार झाले आणि त्यांच्याबरोबर राजवाड्याकडे निघाले. सोमनाथच्या मिरवणुकीत येण्यासाठी सर्व देव, भूत आणि गंधर्व यांना मानवी रूपात सोमनाथच्या मिरवणुकीत येण्याचा आदेश दिला होता आणि त्यांना सोमनाथच्या मिरवणुकीत सामावून घेतले होते. त्यामुळे सर्व मिरवणूक नाचत नाचत घराघरात पोहोचली. लग्नाला येणारे पाहुणे आले होते की लग्नाच्या मिरवणुकीत सर्व घरे हीच लग्नाच्या पाहुण्यांनी भरून गेली होती आणि काही पाहुण्यांना तंबूशिवाय बाहेर सोडण्यात आले होते. जेव्हा राजाच्या कानावर ही गोष्ट जाऊन पोहोचली की आतापर्यंत सोमनाथ बरोबर मिरवणूक किती यायला एकही जण तयार नव्हता आणि आता इतके लोक आली तरी कुठून, राजाला या गोष्टीचा खूप संताप झाला. त्यांनी बोलू लागला, हे सर्व एकदा जाऊन बघायला हवं. असा विचार करून तो राजा ताबडतोब तिथे पोहोचतो आणि जेव्हा भगवान भोलेनाथजी राजाला लग्नाच्या मिरवणुकीत येताना पाहिले, तेव्हा त्यांनी शुक्र आणि शनिदेवाला यांना मुलांचे रूप धारण केले होते आणि त्यांना भुकेमुळे शोक केला. दोन्ही मुलांना मोठ्याने शोक करताना पाहिले आणि त्यांनी साधूंचे रूप धारण केलेले भगवान भोलेनाथजींना विचारले, हे महात्मे, ही मुलं भुकेसाठी इतका गोंधळ का करत आहेत? असे विचारले तेव्हा साधूंचे रूप धारण केलेले भोलेनाथ म्हणाले की यांना प्रचंड भूक लागली आहे, त्यामुळे भुकेसाठी हे गोंधळ करत आहे. मग राजाने या दोन्ही मुलांना भोजन तयार होत असलेल्या ठिकाणी पाठवले आणि लगेचच राजाच्या सैनिकांनी राजाजवळ जाऊन सांगितले की हे राजन, त्या दोन्ही मुलांनी लग्नामध्ये केलेले सर्व भोजन संपवून टाकले आहे आणि तरीही ती दोन्ही मुलं अजूनही जोरजोरात ओरडत आहेत की आम्हाला अजून जेवणाची गरज आहे. आपल्या सैनिकांचे हे बोलणे ऐकून राजा पूर्णपणे संकटात जातो, कारण आता त्याच्या संपूर्ण अहंकाराचा चुरा झालेला असतो. शेवटी राजा साधूचे रूप धारण केलेले भोलेनाथ त्यांच्याजवळ हात जोडून बसतो आणि म्हणतो, हे साधू महाराज, आता माझी लाज आणि फक्त तुमच्या हातात आहे. तेव्हा भगवान भोलेनाथजी राजाला सांगितले की काही हरकत नाही, ठीक आहे, सर्व ठीक होईल. तुम्ही राजवाड्यात जा आणि मिरवणुकीचे नेतृत्व करण्याची तयारी सुरू करा. मग राजाने त्या नगरातील सर्व घरे चांगली सजवली आणि संपूर्ण नगर परिपूर्ण वधूप्रमाणे सजवले. सोमनाथही त्याच्या लग्नाच्या पोशाखात राजकुमारीपेक्षा कमी दिसत नव्हता. सोमनाथच्या पोशाखाला चंद्र आणि सूर्य यांनी सजवले गेले होते. लग्नाच्या वेळेला सोमनाथ एक सुंदर रथात बसून लग्नासाठी राजमहालात जायला तयार झाला. त्या रथाच्या पुढे कित्येक बँड वाजत होते. सोमनाथच्या मिरवणुकीचे असे दृश्य पाहून त्या नगरातील काही लोक म्हणू लागले की या पंडिताचे भाग्य पहा, त्याच्या मस्तकाचा आधार चंद्राने सजवला आहे आणि सूर्य, धन आणि लक्ष्मी चारही बाजूने जात आहे. जणू काही श्रीमंत राजाची लग्नाची मिरवणूक निघत आहे आणि अशी लग्नाची मिरवणूक आपण आपल्या आयुष्यात पाहिली नाही आणि भविष्यात पाहण्याची आशाही नाही. हा पंडित तर खूप भाग्यवान निघाला आणि आता तो प्रचंड श्रीमंत होणार आहे. या पंडितावर परमेश्वराचा आशीर्वाद आहे.
लोकांचे शब्द ऐकून माता पार्वतीजी भगवान भोलेनाथ यांना म्हणाल्या, हे भगवान, हे खरे आहे की ज्याला तुमचा आशीर्वाद मिळतो त्याच्यावर तुमची कृपा होते. त्याच्यासाठी अंधाऱ्या भंडाऱ्याचे कुलूप उघडतात, त्यांच्यावर चमत्कारांचा वर्षाव प्राप्त होतो आणि त्याच्या रडक्या नशिबाचे फासे बदलतात. तेव्हा भगवान भोलेनाथजी पार्वती मातेला म्हणतात, पार्वती, जे भक्त माझे शिवभक्ताने पूजा करतात त्यांच्या उपासनेचे फळ मी त्यांना निश्चित देतो आणि केवळ काही काळापर्यंत दुःख भोगावे लागते, जिथपर्यंत त्यांची पापे कर्म नष्ट होत नाही. पुण्यकर्म उगवतातच त्यांच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडतात. राजाच्या मुलीचे कायदेशीर लग्न होते आणि सोमनाथ राजकन्येला आपल्या घरी आनंदाने घेऊन येतो. भक्तांनो, मुली श्रावण महिन्यात रोजच्या रोज भगवान भोलेनाथांच्या कथा ऐकतात. त्यांना याच राजकन्येप्रमाणे उत्तम वर प्राप्त होतो, कारण राजकन्येने प्रतिदिन भगवान भोलेनाथांच्या कथांचे श्रवण केले होते. यामुळे तिच्या कर्मानुसार तिला मनासारखे उत्तम वर मिळाले होते. भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीच्या कृपेमुळे सोमनाथ खूप श्रीमंत आणि धनवान व्यक्ती बनला होता. त्याच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची कमी नव्हती. मग पुन्हा नव्याने सोमनाथच्या आईने भगवान भोलेनाथांची नव्याने सेवा करण्यास पूजा करण्याची तयारी केली. रोजच्या रोज खूप दसरा धनगरिबीमध्ये वाटायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर रोजच्या रोज ती भगवान भोलेनाथांच्या कथांचे श्रवण करू लागली. भक्तांनो, श्रावण मासात भगवान भोलेनाथांच्या कथा श्रवण केल्याने भगवान भोलेनाथ स्वतः येऊन आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. आपल्या आयुष्यातील सर्व संकटे, दुःख जाळून टाकतात. त्यामुळे तुम्ही देखील श्रावणात प्रतिदिन भगवान भोलेनाथांच्या कथा रोज ऐकल्या पाहिजेत. भक्तांनो, तुम्हाला श्रावणातील ही भगवान भोलेनाथांची आणि माता पार्वतीची शक्तिशाली कथा कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा, ज्याने तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि तुम्ही संकटमुक्त व्हाल. तर तुम्हाला भगवान भोलेनाथांच्या या कथा आवडतील हे नक्की आम्हाला टाईप करून सांगा. तसेच आजच्या व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका. आपलं हे शक्तिशाली चॅनेल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.